महाबळेश्वर शहरात पर्यटकांच्या माध्यमातून आणि जाहिरातींच्या माध्यमातून पालिकेचे उत्पन्न वाढावे यासाठी काही दिवसांपूर्वी लाखो रुपये खर्च करून डिजिटल LED जाहिरात बोर्ड बसवण्यात आले। यातून पालिकेला वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते। मात्र सध्या हे लाखो रुपयांचे बोर्ड पांढरे हत्ती ठरत आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण ऐन पर्यटन हंगामात हे डिजिटल जाहिरात बोर्ड बंद अवस्थेत धूळ खात पडले आहेत। पाहूयात आमचा हा विशेष ब्युरो रिपोर्ट। महाबळेश्वर नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून काही दिवसांपूर्वी शहरात ठिकठिकाणी डिजिटल LED जाहिरात बोर्ड बसवले। पालिकेला यातून वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते हे जरी खरे असले तरीही हे बोर्ड सध्या सुस्थितीत आहेत का याकडे मात्र महाबळेश्वर नगरपालिकेचे सातत्याने दुर्लक्ष होताना पाहायला मिळत आहे। महाबळेश्वरचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या आराम चौक या ठिकाणी बसवण्यात आलेल्या बोर्डाच्या काही LED लाईट्स खराब झाल्या आहेत। त्यामुळे जाहिराती अर्धवट आणि अस्पष्ट दिसत आहेत। दुसरीकडे महाबळेश्वर शहरात ज्या ठिकाणी पर्यटकांची 24 तास रेलचेल असते अशा महाबळेश्वर बसस्थानक परिसरातील पेटीट लायब्ररीच्या प्रांगणात बसवण्यात आलेला डिजिटल LED जाहिरात बोर्ड मागील अनेक दिवसांपासून चक्क पूर्णपणे बंद अवस्थेत आहे। खरं तर प्रत्येक व्यावसायिक आपला व्यवसाय हा जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचावा या हेतूने महाबळेश्वर नगरपालिकेला हजारो लाखो रुपये मोजून या बोर्डवर जाहिराती देत असतो। मात्र ऐन पर्यटन हंगामात जेव्हा व्यवसायाची खरी वेळ असते अशा वेळी हे डिजिटल LED बोर्ड बंद असल्यामुळे जाहिरातदार आणि स्थानिक व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे। आता प्रश्न हा उपस्थित होतोय की जाहिरातधारकांचे होणारे हे हजारो लाखो रुपयांचे नुकसान महाबळेश्वर नगरपालिका भरून देणार का, की पालिका प्रशासन झोपेतून जागे होऊन हे बंद पडलेले LED डिजिटल जाहिरात बोर्ड तातडीने सुरू करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज मराठी, महाबळेश्वर।